रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह अनेक भागांना झोडपलं आहे. या वादळी वाऱ्यात अनेक झाडं, विद्युत खांब उन्मळून पडले. ग्रामीण परिसरामध्ये अनेक पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याचं दिसून आलंय. या वादळी वाऱ्याच्या सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. अक्कलकोट रोडवरील कुंभारी परिसरात अनेक विद्युत खांब आडवे पडल्यामुळे महावितरण कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. या परिसरात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने हॉटेल आणि धाब्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यामध्ये वीज पडून एक महिलासुद्धा ठार झाली आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे ही स्मार्ट सिटी आहे की अस्मार्ट सिटी आहे, हाच प्रश्न सोलापुरातील नागरिकांना सुद्धा पडला आहे. एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून करोडो या स्मार्ट सिटीच्या कामे करण्यासाठी उधळायचे, परंतु तरीही सोलापुरातील खड्डे अजूनही थांबले नाहीत. हे खड्डेयुक्त सोलापूर स्मार्ट सिटी झाल्यानंतरसुद्धा जर भरून निघत नसतील तर हे खड्डे कोण भरणार, असा प्रश्न नागरिकातून विचारला जातोय. तरी नैसर्गिक आपत्ती विभागाने या सर्व घटनांचा पंचनामा करून नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या वार्तापत्राचं वार्तांकन केलं होतं आमचे विशेष प्रतिनिधी दादासाहेब नीळ यांनी.